नमस्कार मित्रांनो. विदर्भातील एका छोट्याशा गावात मातीच्या भिंतीच्या घरात एक स्वप्न जन्माला आलं होतं. घर गरीब होतं, पण आशा श्रीमंत होती. वडील शेतमजूर, आई शिवणकाम करणारी आणि त्यांच्या डोळ्यात चमकणारी एकच किरण त्यांची मुलगी आर्या. लोक म्हणायचे, गरीब मुलीची स्वप्न मोठी नसतात, पण त्या मुलीच्या मनात एक ज्वाला पेटली होती. स्वतःवर विश्वास ठेवण्याची ही कथा आहे. आत्मविश्वासाची, जो परिस्थितीपेक्षा मोठा ठरतो आणि एका साध्या घराला इतिहास बनवतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. गावाचं नाव रामपूर. गावात पक्के रस्ते नव्हते, मोठी शाळा नव्हती, हॉस्पिटल तर दूरची गोष्ट, पण तिथे माणुसकी होती, साधेपणा होता आणि समाधान होतं. देशमुखांचं घर गावाच्या टोकाला होतं. मातीच्या भिंती, कोलारू छप्पर, अंगणात तुळशी, वृंदावन, बाजूला एक लहानशी विहीर. सकाळी सूर्य उगवला की त्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरायचा. आर्या, उठ बाळा, 5 वाजले. आई सुमित्राचा कोमल आवाज. आर्या डोळे चोळत उठायची. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट, दूरवर बैलांच्या घंटांचा आवाज. शंकरराव आधीच उठून अंगणात बसलेले असायचे, हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर काळजीची रेषा. आज काम मिळेल का, हा प्रश्न रोज त्यांच्या मनात असायचा. शेतमजुरीवर त्यांचं घर चालायचं. रोज काम मिळालं तरच संध्याकाळी चूल पेटायची. आर्या 12वीला शिकत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. शाळेत शिक्षक नेहमी म्हणायचे, आर्या, तुझ्यात खूप क्षमता आहे. पण तिच्या मनात एक भीती असायची, मी गरीब आहे, माझं स्वप्न पूर्ण होईल का. तिच्या टेबलावर जुनं पुस्तक, काही वही आणि एक छोटीशी देवाची मूर्ती. ती रोज अभ्यास सुरू करण्याआधी देवाला नमस्कार करायची. देवा, मला काहीतरी मोठं करायचं आहे. आई बाबांना अभिमान वाटावा असं गावात मुलीविषयी वेगळा दृष्टिकोन होता. एका दिवशी शेजारच्या काकूंनी सुमित्राला विचारलं, काय हो, अजूनही आर्याला शिकवतेस? लग्नाचं बघायला हवं आता. सुमित्रा शांतपणे म्हणाली, तिला शिकायचं आहे. काकू हसल्या. मुलींचं शिक्षण म्हणजे परक्याच्या घरासाठी खर्च. त्या शब्दांनी आर्याच्या मनात वेदना निर्माण झाली. ती आतून हादरली. त्या रात्री ती आईजवळ बसली. आई, मी खरंच एवढं शिकू शकते का. आईने तिचे केस कुरवाळले. बाळा, स्वप्न पाहणं चुकीचं नाही, स्वप्न पूर्ण करायला धैर्य लागतं. शंकरराव फार बोलत नसत, पण ते मुलीवर जीवापाड प्रेम करत होते. एका संध्याकाळी त्यांनी तिला जवळ बोलावलं. आर्या, लोक काय बोलतात ते ऐकू नकोस. तू शिक. माझं आयुष्य गेलं मजुरी करत, तुझं जाऊ देणार नाही. त्या शब्दांनी आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती मनात म्हणाली, मी बाबांचा विश्वास कधीही तुटू देणार नाही. त्या रात्री सगळे झोपले, पण आर्या मात्र जागी होती. तिच्या हातात पुस्तक होतं, पण डोळ्यासमोर भविष्याचं चित्र. ती स्वतःला एका मोठ्या ऑफिसमध्ये पाहत होती. आई वडील तिच्या शेजारी अभिमानाने उभे. पण लगेच मनात दुसरा आवाज, हे सगळं फक्त स्वप्नच राहील का. ती स्वतःलाच म्हणाली, नाही, मी प्रयत्न करेन. अपयश आलं तरी चालेल, पण प्रयत्न सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत प्राचार्यांनी घोषणा केली, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा होणार आहे. सगळे विद्यार्थी कुजबुजू लागले. काहींना भीती, काहींना उत्सुकता. आर्याच्या मनात मात्र एक वेगळीच ठिणगी पेटली. हीच माझी संधी आहे. तिने घरी येऊन आई बाबांना सांगितलं. शंकरराव थोडे विचारात पडले. फॉर्म, फी, पुस्तक, खर्च होता, पण त्यांनी ठामपणे सांगितलं, तू परीक्षा दे, बाकी मी बघतो. त्या दिवसापासून आर्याने स्वतःशी एक वचन घेतलं, मी परिस्थितीला दोष देणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार. ती रोज वेळापत्रक बनवून अभ्यास करू लागली. टीव्ही नाही, मोबाईल नाही, फक्त पुस्तक आणि स्वप्न.
आई तिच्यासाठी गरम चहा करून द्यायची. वडील तिच्याकडे बघून शांतपणे हसायचे. घरात पैसा कमी होता, पण आशा आणि विश्वास भरपूर होता. रामपूर त्या छोट्याशा घरात एक मोठं स्वप्न आकार घेत होतं. अजून संघर्ष बाकी होती, पण आत्मविश्वासाची बीज त्या दिवशी पेरली गेली होती. आणि जेव्हा आत्मविश्वासाचं बीज रुजतं, तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाची फुलं एक दिवस नक्कीच उमलतात. रामपूर त्या छोट्याशा घरात आता एक वेगळीच धडपड सुरू झाली होती. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जवळ आली होती. आर्या रोज पहाटे उठायची, पाण्याच्या हंडा भरायच्या, आईला स्वयंपाकात मदत करायची आणि मग अभ्यासाला बसायची. वहीच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मी करू शकते. शाळेत शिक्षकांनी विशेष तास ठेवले होते. प्राचार्यांनी एकदा वर्गात सांगितलं, ही परीक्षा तुमचं आयुष्य बदलू शकते, पण लक्षात ठेवा, जिंकतो तो स्वतःवर विश्वास ठेवतो. आर्या मन लावून नोट्स काढत होती, पण वर्गात करण नावाचा मुलगा होता, श्रीमंत घरचा, कोचिंग क्लासला जाणारा. तो कधी कधी टोमणा मारायचा, तू कितीही अभ्यास कर, स्पर्धा मोठी आहे. त्याच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता, अहंकार होता. आर्या शांत राहायची, पण आतून तिच्या मनात हलकासा संशय डोकावू लागला. परीक्षेचा दिवस उजाडला. आईने आर्याच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं. देव तुझ्या सोबत आहे. वडील तिला सायकलवर बसवून तालुक्याच्या शाळेत घेऊन गेले. परीक्षा हॉल मोठा होता. शेकडो विद्यार्थी, तणाव, घाम, कुजबूज. प्रश्नपत्रिका हातात आली. पहिल्या काही प्रश्नांची उत्तरं तिला सहज आली, पण मधल्या काही प्रश्नांनी तिचं डोकं गरगरलं. हे मी नीट वाचलं नव्हतं. क्षणभर तिच्या हाताला कंप सुटला. घड्याळाचा काटा पुढे जात होता. तिने डोळे मिटले आणि स्वतःशीच म्हणाली, शांत हो, तू तयारी केली आहेस. तिने खोल श्वास घेतला आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली. एका आठवड्यानंतर शाळेत निकाल जाहीर होणार होता. सगळे विद्यार्थी मैदानात जमले होते. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. प्राचार्यांनी नाव वाचायला सुरुवात केली. पहिला क्रमांक करण देशमुख. टाळ्यांचा कडकडाट झाला. आर्या थोडी स्तब्ध झाली. दुसरा क्रमांक आर्या शंकरराव देशमुख. टाळ्या झाल्या, पण तिच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, पहिला क्रमांक नाही. घरी परतताना तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी कमी पडले, मी गरीब आहे म्हणून का? गावात चर्चा सुरू झाली. पैसा असेल तरच यश मिळतं. करण कोचिंगला जातो ना, म्हणून पहिला आला. हे शब्द आर्याच्या आत्मविश्वासावर घाव घालत होते. त्या रात्री ती जेवली नाही. आईने विचारलं, काय झालं बाळा? ती रडत म्हणाली, आई, मी कितीही प्रयत्न केला तरी मी पहिली येऊ शकत नाही का? सुमित्रा शांतपणे तिच्या शेजारी बसली. आर्या, तुला दुसरा क्रमांक मिळाला म्हणजे तू हारलीस का? आर्या काही बोलली नाही. आई पुढे म्हणाली, अपयश नाही हे, हा तर तुझ्या यशाचा पहिला टप्पा आहे. पहिला क्रमांक मिळाला नाही म्हणून आत्मविश्वास गमवायचा का? मग उद्या आयुष्यात मोठं अपयश आलं तर काय करशील? आर्या विचारात पडली. त्या रात्री आर्या एकटीच अंगणात बसली होती. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, मी दुसरी आले म्हणून मी कमी आहे का? आतून एक आवाज आला, नाही, तू मेहनत केलीस, तू पुढे जाऊ शकतेस. पण दुसरा आवाज म्हणत होता, तुझ्याकडे पैसे नाहीत, मोठं स्वप्न बघू नकोस. तिच्या मनात संघर्ष सुरू होतो. सकाळी ती उठली.
आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळ्यात थोडं दुःख, पण त्याचबरोबर एक नवा निर्धारही होता. तिने वही उघडली. पहिल्या पानावरच वाक्य पुन्हा वाचलं, मी करू शकते. तिने त्याखाली आणखीन एक वाक्य लिहिलं, दुसरा क्रमांक माझं अंतिम स्थान नाही. त्या दिवशी आर्याला समजलं, आत्मविश्वास म्हणजे कधीही न पडणं नाही, तर पडल्यावर पुन्हा उभं राहणं आहे. तिच्या आत्मविश्वासाला तडा गेला होता, पण तो पूर्णपणे तुटला नव्हता. आता खरी परीक्षा सुरू होणार होती, कारण आयुष्य अजून मोठा धक्का देणार होतं. दुसरा क्रमांक मिळाल्यानंतर आर्या पुन्हा अभ्यासात गुंतली होती. मनात थोडं दुःख होतं, पण जिद्द त्याहून मोठी होती. घरात वातावरण शांत होतं, पण नियतीने एक वेगळंच वादळ साठवून ठेवलं होतं. एक दिवस संध्याकाळी शंकरराव नेहमीपेक्षा उशिरा घरी आले. त्यांच्या चालण्यात थकवा नव्हता, वेदना होती. काय झालं? सुमित्राने विचारलं. ते काही बोलले नाहीत, फक्त भिंतीला टेकून बसले. थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाली. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. आर्या घाबरली. आई बाबांना दवाखान्यात घेऊन जाऊया. गावातील लोकांच्या मदतीने त्यांना तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली, काही चाचण्या झाल्या. थोड्या वेळाने डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बाहेर आले. किडनीचा गंभीर त्रास आहे, नियमित उपचार आणि औषधं लागतील. खर्च थोडा जास्त येईल. किती? सुमित्राचा आवाज थरथरला. महिन्याला किमान 10 ते 12,000. त्या शब्दांनी आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. घरात तर महिन्याला एवढी कमाईही नव्हती. शंकरराव आता कामावर जाऊ शकत नव्हते. औषधं, तपासण्या, प्रवास, खर्च वाढत होता. सुमित्रा जास्त शिवणकाम करू लागली, पण हाताला आलेला पैसा अपुरा पडत होता. एका संध्याकाळी आर्या शांत बसली होती. तिच्या समोर पुस्तक उघडं होतं, पण शब्द दिसत नव्हते. मनात एकच विचार, मी शिक्षण थांबवावं का? त्या रात्री शंकररावांनी तिला जवळ बोलावलं. आर्या, तू अभ्यास करतेस ना? तिने मान हलवली, पण डोळे पाणावले होते. बाबा, तुमच्या औषधासाठी पैसे नाहीत. मी नोकरीला जाईन, अभ्यास नंतर करेन. शंकररावांनी तिचा हात घट्ट धरला. बाळा, माझ्यासाठी तुझं स्वप्न मोडू नकोस. मी आजारी आहे म्हणून तू हार मानलीस तर मला आयुष्यभर अपराधी वाटेल. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तूच आमचा आत्मविश्वास आहेस. तू उभी राहिलीस तर हे घर उभं राहील. आर्या अन्नात बसली होती. आकाश काळं होतं. जणू तिच्या मनासारखंच. तिने स्वतःला विचारलं, मी इतकी स्वार्थी आहे का? घर संकटात आहे आणि मी पुस्तकात डोकं खुपसून बसले. पण दुसरा विचार आला, जर मी आता हार मानली तर आयुष्यभर ह्याच अडचणी राहतील. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये कमकुवतपणा नव्हता, वेदना होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या आईसमोर उभी राहिली. आई, मी अभ्यास सोडणार नाही, पण मी घरासाठी काहीतरी करेन. सुमित्रा आश्चर्यचकित झाली. काय करशील बाळा? मी गावात लहान मुलांना शिकवेन, संध्याकाळी ट्युशन घेईन. आईच्या चेहऱ्यावर अभिमान दिसला. हीच खरी ताकद आहे, संकटातही मार्ग शोधणं. त्या दिवशी आर्याने गावात बातमी पसरवली, 12वीची आर्या ताई मुलांना शिकवणार. सुरुवातीला फक्त 3 मुलं आली. एका आठवड्यानंतर 6 झाली. तिच्या हातात थोडे पैसे यायला लागले. घरात थोडासा दिलासा मिळाला. ती सकाळी अभ्यास, दुपारी घरकाम आणि संध्याकाळी ट्युशन. थकवा खूप होता,
पण मनात एक वेगळीच ताकद होती. आयुष्याने तिच्या आत्मविश्वासावर मोठा घाव घातला होता, पण ती कोसळली नाही. तिला समजलं, आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःसाठी उभं राहणं नाही, तर कुटुंबासाठी आधार बनणं आहे. संकट अजून संपलं नव्हते. पुढे अजून कठीण वळण येणार होते. पण आता आर्या आधीपेक्षा मजबूत झाली होती. रामपूरच्या त्या छोट्याशा घरात आता दिवस वेगळ्याच लयीत सुरू होत होते. पूर्वी आर्या फक्त विद्यार्थिनी होती. आता ती घराची जबाबदार मुलगी, अर्धवेळ शिक्षिका आणि स्वतःच्या स्वप्नासाठी झगडणारी योद्धा झाली होती. पहाटे 5 वाजता गजर वाजायचा. आर्या उठायची. पहिल्यांदाच बाबासाठी गरम पाणी ठेवायचं, औषधं द्यायची. आईसोबत स्वयंपाक पाणी भरणं, घर आवरणं. सकाळी 8 ते दुपारी 1 स्वतःचा अभ्यास, दुपारी थोडी विश्रांती आणि संध्याकाळी 5 ते 8 ट्युशन क्लास. लहान मुलं तिच्या भोवती बसलेली असायची. ती हसत हसत गणित शिकवायची, गोष्टी सांगायची. एकदा एका छोट्या मुलीने विचारलं, आर्याताई, तू मोठी होऊन काय होणार? ती थोडी हसली आणि म्हणाली, मी अधिकारी होणार आणि तुम्हालाही मोठं करणार. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पुन्हा चमक दिसली. पण प्रत्येक दिवस सोपा नव्हता. रात्री 11 वाजता पुस्तक उघडताना तिच्या डोळ्यांना झोप यायची. शरीर थकलं होतं, मन कधी कधी खचायचं. एक दिवस ती अभ्यास करताना अचानक वहीवरच डोकं टेकून झोपली. आईने हळूच तिच्या डोक्यावर हात फिरवला. बाळा, इतकी स्वतःला त्रास देऊ नकोस. आर्या हळू आवाजात म्हणाली, आई, जर मी आता थांबले तर पुन्हा उभं राहणं कठीण होईल. गावात पुन्हा चर्चा सुरू झाली. काय फायदा एवढा अभ्यास करून? घरात आजारी बाप आणि मुलगी अधिकारी होणार म्हणे. काही जण उपहासाने हसायचे. हे शब्द आर्याच्या कानावर पडायचे. क्षणभर मन दुखायचं. पण आता ती स्वतःशी म्हणायची, लोकांचं काम बोलणं, माझं काम करणं. एक दिवस शाळेतून तिच्या नावाने पत्र आलं. राज्य शासनाकडून मेरिट आधारित शिष्यवृत्ती जाहीर झाली होती. 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत. शिक्षकांनी तिचं नाव सुचवलं होतं. पण अट होती, अंतिम मुलाखत आणि एक लेखी परीक्षा. आर्याच्या हातात पत्र थरथरत होतं. आई, ही संधी आहे. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. देवाने ऐकलं बघ. पण ही परीक्षा सोपी नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मुलाखत द्यायची होती. आर्याच्या मनात पुन्हा भीती डोकावली. मी शहरातल्या मुलांसमोर टिकेन का? वडील शांतपणे म्हणाले, तू गावची आहेस म्हणून कमी नाहीस. तुझं ज्ञान, तुझी मेहनत हेच तुझं सामर्थ्य आहे. त्या शब्दांनी तिच्या मनात आत्मविश्वासाची नवीन ज्योत पेटली. तालुक्याच्या मोठ्या इमारतीत ती पहिल्यांदाच गेली. स्वच्छ कपडे, नीट वेणी, हातात फाईल. तिच्या समोर इतर विद्यार्थी. काहींच्या हातात महागडी बॅग, काही इंग्रजीत बोलत होते. क्षणभर तिचं हृदय धडधडलं. मी येथे योग्य आहे का? पण लगेच तिला आठवलं बाबांचे शब्द, आईंचा विश्वास आणि तिची स्वतःची मेहनत. मुलाखत समितीने प्रश्न विचारले, तुझं स्वप्न काय आहे? तू अधिकारी का व्हायचं ठरवलंस? आर्या निर्धाराने म्हणाली, माझ्या गावात मुलींना मोठं स्वप्न बघायला भीती वाटते. मी त्यांचा आत्मविश्वास बनायचा आहे. समिती सदस्य थोडे प्रभावित झाले. त्या दिवशी आर्या परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. निकाल अजून यायचा होता, पण तिने स्वतःशी एक मोठी लढाई जिंकली होती. भीतीवरची आता तिचा आत्मविश्वास परिस्थितीवर अवलंबून नव्हता. तो तिच्या आतून
उगवत होता. पुढचा टप्पा तिच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा होता. जर तुम्हाला हवे असेल तर पुढे रामपूरच्या त्या घरात आज एक वेगळी शांतता होती. शिष्यवृत्तीच्या निकालाचा दिवस होता. आर्या बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या मनात हजारो विचारांची गर्दी होती. सकाळीच ती तालुक्याच्या कार्यालयात निकाल पाहायला जाणार होती. आईने तिला गोड दही साखर दिली. शुभ होईल बघ. वडील थोडे अशक्त होते, पण तरीही म्हणाले, जा बाळा, देव तुझ्या सोबत आहे. आर्या बसने तालुक्याला गेली. कार्यालयाच्या नोटीस बोर्डासमोर विद्यार्थ्यांची गर्दी होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने थरथरत्या हातांनी यादीकडे पाहिलं. पहिल्या काही नावामध्ये तिचं नाव नव्हतं. क्षणभर तिचं मन खचलं. कदाचित यावेळी नाही, पण तिने पुन्हा नीट पाहिलं. तिसऱ्या क्रमांकावर स्पष्ट लिहिलं होतं, आर्या शंकरराव देशमुख निवड झाली आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा दुःखाचा नव्हता, हा आनंदाचा होता. बसच्या खिडकीतून बाहेर बघताना तिच्या मनात आठवणीचा चित्रपट चालू होता. रात्रीचा अभ्यास, बाबांची वेदना, आईची धीर देणारी मिठी, गावकऱ्यांचे टोमणे. मी जिंकले, ती मनात म्हणाली. घरी पोहोचताच ती धावतच आत गेली. आई, माझी निवड झाली. सुमित्राने तिचं तोंड हातात धरलं. खरंच? आर्याने पत्र दाखवलं. शंकररावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, आज माझी मुलगी जिंकली नाही. आज तिचा आत्मविश्वास जिंकला. घरात पहिल्यांदाच इतका मोठा आनंद होता. शेजारी ही बातमी ऐकून आले. ज्यांनी कधी टोमणे मारले होते तेच आज कौतुक करत होते. शाळेत छोटासा सत्कार आयोजित करण्यात आला. प्राचार्यांनी तिचं नाव घेतलं. आर्या ही फक्त गुणवान विद्यार्थिनी नाही, ती जिद्दीचं उदाहरण आहे. गावातील मुली तिच्याकडे आश्चर्याने बघत होत्या. एक मुलगी तिच्या जवळ आली आणि हळूच म्हणाली, ताई, मला पण शिकायचं आहे. त्या क्षणी आर्याला समजलं, तिचं यश फक्त तिच्यासाठी नव्हतं. त्या रात्री आर्या अंगणात बसली होती. आकाशात तारे चमकत होते. ती मनात म्हणाली, हे फक्त सुरुवात आहे. अजून मोठं स्वप्न बाकी आहे. शिष्यवृत्तीमुळे तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च कमी झाला. घरात थोडा दिलासा मिळाला. पण आयुष्याची खरी परीक्षा अजून बाकी होती. राज्यसेवा मुख्य परीक्षा. आज रामपूर गावात एक संदेश गेला होता. गरिबी अडथळा नाही. आत्मविश्वास असेल तर मार्ग सापडतो. आर्या आता फक्त स्वप्न पाहणारी मुलगी नव्हती, ती स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर होती. पुढे येणारी परीक्षा तिच्या आयुष्याला कायमचं वळण देणार होती. रामपूर गावात आता आर्यांचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं होतं. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर तिच्या शिक्षणाला नवीन दिशा मिळाली होती. पण तिचं अंतिम ध्येय अजून दूर होतं. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा फक्त ज्ञानाची नव्हती, ही तिच्या आत्मविश्वासाची खरी कसोटी होती. शिष्यवृत्तीच्या पैशातून तिने आवश्यक पुस्तकं घेतली. जुनी वही, नवीन नोट्स, अभ्यासाचा नवा आराखडा. ती आता अधिक शिस्तबद्ध झाली होती. दररोज वेळ ठरवून अभ्यास, लेखन सराव, चालू घडामोडीचं वाचन. पण जबाबदाऱ्या तशाच होत्या. बाबांची तब्येत कधी सुधारायची, कधी बिघडायची. औषधं आणि तपासण्या सुरूच होत्या. आईचा थकवा वाढत होता. आर्या मनात म्हणायची, हे सगळं मी बदलणार आहे. परीक्षेच्या अवघ्या 2 महिन्यापूर्वी एक मोठी अडचण आली. शंकररावांची तब्येत अचानक खालावली. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. आर्या हॉस्पिटलच्या बाकावर बसली होती. हातात पुस्तक होतं, पण डोळे बाबांकडे लागले होते. मनात विचार, देवा, आता नाही.
कृपया आता नाही, डॉक्टरांनी सांगितलं. ताण देऊ नका, काळजी घ्या. त्या रात्री आर्या रुग्णालयातच जागी होती. पुस्तक उघडलं पण अक्षर धुसर दिसत होती. एक क्षण असा आला की तिला वाटलं, मी परीक्षा पुढच्या वर्षी देईन. आता घर महत्वाचं आहे. ती आईजवळ गेली. आई, मी कदाचित परीक्षा देऊ शकणार नाही. सुमित्राने तिच्या डोळ्यात पाहिलं. बाळा, संकट कायमची नसतात, पण संधी पुन्हा मिळेलच याची खात्री नसते. तू परीक्षा दे. तुझं यश तुझ्या बाबांचं औषध आहे. त्या शब्दांनी आर्याच्या मनात नवी ऊर्जा निर्माण झाली. ती रुग्णालयातच बसूनच नोट्स वाचू लागली. रात्री झोप कमी झाली, पण जिद्द वाढली. ती स्वतःशीच म्हणाली, परिस्थिती माझी परीक्षा घेत आहे, पण मी तयार आहे. मुख्य परीक्षेचा दिवस आला. ती परीक्षा केंद्रात पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात झोप नव्हती, पण आत्मविश्वास होता. प्रश्नपत्रिका कठीण होती. काही प्रश्न अनपेक्षित होते. क्षणभर मन घाबरलं, पण लगेच तिने स्वतःला आठवण करून दिली, मी संकटातून अभ्यास केला आहे. हे प्रश्न मला थांबवू शकत नाहीत. तिने शांतपणे उत्तर लिहायला सुरुवात केली. 3 तास कसे गेले कळलंच नाही. परीक्षा संपली. ती बाहेर आली तेव्हा आकाशात ढग होते, पण तिच्या मनात समाधान होतं. ती मनात म्हणाली, मी माझं सर्व दिलं. ती घरी पोहोचल्यावर बाबांनी विचारलं, कसं झालं, कसा गेला पेपर. ती हसली. बाबा, यावेळी मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून परीक्षा दिली. ही परीक्षा फक्त लेखी नव्हती, ती मनाची होती. आर्याला जाणवलं, आत्मविश्वास म्हणजे संकट नसणं नाही, तर संकटातही स्वतःवर विश्वास टिकवणं आहे. निकाल अजून यायचा होता, पण ती आधी जिंकली होती. स्वतःच्या भीतीवर मुख्य परीक्षा देऊन आता 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात आर्याने संयम शिकला, प्रतीक्षा शिकली आणि स्वतःवर विश्वास टिकवण्याची ताकद शिकली. घरात रोज एकच विषय, निकाल कधी लागणार. दररोज सकाळी आर्या वर्तमानपत्र पाहायची, ऑनलाईन निकालाची तारीख शोधायची. गावातले लोक विचारायचे, काय ग, काही बातमी. ती फक्त हसायची, पण आतून हृदय धडधडत असायचं. बाबांची तब्येत थोडी स्थिर झाली होती. आई देवासमोर दिवा लावून रोज एकच प्रार्थना करायची, माझ्या मुलीला तिच्या मेहनतीचं फळ दे. एक सकाळी अशी उजाडली की तिच्या मैत्रिणीचा फोन आला. आर्या, निकाल लागला. तिच्या हातातून फोन जवळजवळ पडला. ती धावतच सायबर कॅफेकडे गेली. कॅफेमध्ये अनेक विद्यार्थी संगणकासमोर बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण होता. तिने स्वतःचा रोल नंबर टाईप केला. स्क्रीनवर काही क्षण काहीच दिसलं नाही. हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि अचानक स्क्रीनवर तिचं नाव उमटलं, आर्या शंकरराव देशमुख उत्तीर्ण. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण ती खात्री करण्यासाठी पुन्हा पाहू लागली. हो, ती पास झाली होती. ती धावतच घरी आली. आई, बाबा, मी पास झाले. सुमित्रा क्षणभर थांबली. तिला शब्दच फुटेना. शंकररावाच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, आज माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा दिवस आहे. ते उठून उभे राहिले. कमकुवत शरीरानेही त्यांनी मुलीला मिठी मारली. त्या मिठीत वर्षानुवर्षाचा संघर्ष, अडचणी, टोमणे, अश्रू सगळं विरघळून गेलं. दुपारपर्यंत बातमी संपूर्ण गावात पसरली. लोक घरासमोर जमू लागले. ज्यांनी कधी तिला थांबवायचा प्रयत्न केला होता तेच आता म्हणत होते, ही आपल्या गावाची शान आहे. शाळेत पुन्हा एकदा सत्कार झाला. प्राचार्यांनी सांगितलं, आर्या हे फक्त एक नाव नाही, ती आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. लहान मुली तिच्याकडे बघून प्रेरित होत होत्या. त्या रात्री आर्या
एकटीच अंगणात बसली होती. आकाशात चंद्र तेजस्वी होता. ती मनात म्हणाली, आज मी यशस्वी झाले, पण ही फक्त सुरुवात आहे. आता मला खरंच अधिकारी बनायचं आहे आणि माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे. तिला जाणवलं, आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःसाठी जिंकणं नाही, तर इतरांसाठी आशा बनणं आहे. आज रामपूर गावात एक नवीन इतिहास लिहिला गेला होता. एक गरीब शेतमजुराच्या मुलीने दाखवून दिलं होतं, गरिबी अडथळा नाही, संकट कायमचं नसतं आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. आता अंतिम टप्पा उरला होता, प्रशिक्षण आणि अधिकारी म्हणून नियुक्ती. पुढचा क्षण तिच्या आयुष्याचा सुवर्ण अध्याय ठरणार होता. काही महिन्यानंतर आर्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्या दिवशी तिच्या हातात नियुक्तीपत्र होतं. तिचं नाव अधिकृतपणे उपजिल्हाधिकारी आर्या शंकरराव देशमुख म्हणून घोषित झालं होतं. ती पत्र हातात धरून काही क्षण शांत उभी राहिली. डोळ्यासमोर तिच्या संघर्षाचे दिवस झरझर फिरू लागले. मातीचं घर, मंद दिवा, रुग्णालयातील रात्र, आईचे थरथरणारे हात, बाबांचा विश्वास. आज त्या सगळ्या संघर्षांना अर्थ मिळाला होता. काही आठवड्यांनी तिची पहिली अधिकृत भेट तिच्याच तालुक्यात ठरली आणि योगायोग असा की रामपूर गावही त्या दौऱ्यात होतं. सरकारी गाडी गावाच्या रस्त्यावर शिरली. लोकांना कळलं, नवीन अधिकारी येत आहे. जेव्हा गाडी देशमुखांच्या घरासमोर थांबली तेव्हा गावकऱ्यांना कळलं, ती अधिकारी दुसरी कोणी नसून आपलीच आर्या आहे. आर्या गाडीतून उतरली, सरकारी पोशाखात, आत्मविश्वासाने भरलेली. पण आईसमोर येताच ती पुन्हा तीच लहान मुलगी झाली. सुमित्राने तिला घट्ट मिठी मारली. बाळा, आज माझं स्वप्न पूर्ण झालं. शंकररावाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले, मी म्हटलं होतं ना, तू आमचा आत्मविश्वास आहेस. गावकरी टाळ्या वाजवत होते. काहींच्या चेहऱ्यावर लाज होती, कारण त्यांनी कधी तिच्यावर शंका घेतली होती. त्या दिवशी शाळेत छोटा कार्यक्रम आयोजित केला गेला. मंचावर आर्या उभी होती. तिने विद्यार्थ्याकडे पाहिलं. लहान मुली तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. ती बोलू लागली, मी ह्या गावातच वाढले. माझ्याकडे मोठी साधनं नव्हती, पण माझ्याकडे एक गोष्ट होती, आत्मविश्वास. जेव्हा लोक म्हणाले तू करू शकत नाहीस, तेव्हा मी स्वतःला म्हणाले, मी नक्की करू शकते. आयुष्यात संकट येणारच, पण संकट आपल्याला थांबवायला नाही तर मजबूत बनवायला येतात. तिच्या शब्दांनी वातावरण भारावून गेलं. गावांसाठी तिने निर्णय घेतला. अधिकारी म्हणून तिचा पहिला निर्णय गावात मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करणं तिने जाहीर केलं. कोणत्याही मुलीचं शिक्षण पैशाअभावी थांबणार नाही. गावात आनंदाची लाट पसरली. त्या रात्री आर्या पुन्हा अंगणात बसली होती. आकाशात तारे होते, पण आज तिच्या मनात शांती होती. ती मनात म्हणाली, मी जिंकले, पण ही माझी एकटीची जिंकली नाही. ही आई बाबांच्या विश्वासांची जीत आहे. ही प्रत्येक त्या मुलीची जीत आहे, जी स्वप्न पाहायला घाबरते. ही कथा आपल्याला सांगते, मित्रांनो, आजची ही कथा फक्त आर्याची नाही, ती प्रत्येक त्या मुलांची आहे आणि मुलींची आहे, ज्यांच्या मनात मोठं स्वप्न आहे, पण परिस्थिती त्यांना घाबरवते. लक्षात ठेवा, गरिबी अडथळा नाही, अपयश शेवट नाही, आणि लोकांचं बोलणं तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं भविष्य ठरवतं तुमचा आत्मविश्वास. आज मोबाईल, सोशल मीडिया, तुलना या सगळ्यात आपण स्वतःवर शंका घ्यायला लागलो आहोत. मी पुरेसा चांगला आहे का? मी इतरांसारखा का नाही? पण खरी स्पर्धा इतरांशी नाही, ती कालच्या स्वतःशी आहे.
दररोज स्वतःला विचारा, मी कालच्या पेक्षा आज थोडा चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. आई वडिलांचा आदर करा, त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवा. त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न असतं, तुमचं यश. आणि हो, अपयश आलं तर रडायला हरकत नाही, पण तिथेच थांबू नका. पुन्हा उभे राहा, पुन्हा प्रयत्न करा. कारण प्रत्येक वेळी तुम्ही पडता, तुम्ही आधीपेक्षा मजबूत होता. स्वतःवर विश्वास ठेवा, मोठं स्वप्न पहा आणि त्या स्वप्नासाठी रोज छोटं पाऊल उचला. कदाचित आज तुम्ही एका छोट्या गावात बसलेले असाल, पण उद्या तुम्हीच कोणाच्या तरी प्रेरणेचे कारण बनू शकता. म्हणून मित्रांनो, स्वतःची किंमत ओळखा, आत्मविश्वास जपा आणि लक्षात ठेवा, तुमच्यात ती ताकद आहे जी तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.